हाय, हॅलो, नमस्कार. तर आज होता मंगळवार आणि काल माझ्याकडे खूप सारे पाहुणे आले होते, बट ते कालच निघून गेले. तर घर एकदम खाली-खाली झालं होतं. कोणी घरी आलं आणि नंतर ते गेलं, तर घरात खूप असं खाली वाटतं आणि एकदम असं मनही लागत नाही. सो तसंच होत होतं आणि ऑलरेडी मी लेट उठली होती आज आणि बिलकुल माझं मनही लागत नव्हतं. मला कळतही नव्हतं की काय करून काय नको करू असं म्हणून. सो मी खूप विचार केला. त्याच्यानंतर म्हटलं चला बटाट्याचीच भाजी करूया. कारण बटाट्याची भाजी ही खूप सोपी जाते जेव्हा पण काही नसतं काय किंवा काहीच सुचत नाही तेव्हा करायला. आणि मेन म्हणजे ती माझ्या यशला खूप आवडते आणि आम्ही दोघंच असतो. सो त्याच्या आवडीचं केलं की तो कसा ना दिवसभर हॅप्पी असतो आणि केव्हाही भूक लागली तर तो तीच भाजी चपाती खातो. सो त्याच्यामुळे म्हटलं चला आज बटाट्याचीच भाजी करूया जेणेकरून तोही हॅप्पी होऊन जाईल. आणि खूप दिवस झाले मी आता सध्या केली नव्हती. सो म्हटलं चला भाजी वगैरे करून घेऊया आणि चपात्या वगैरे टाकून घेऊया. का तर ते खूप थकल्यासारखं मला होत होतं. आज बिलकुल असं मन लागत नव्हतं आणि कोणी आलं की थोडंसं फ्रेश वाटतं ना, तर आणि गेल्यावरती बिलकुलच मन लागत नाही. तसंच काहीसं होत होतं मला. सो त्याच्यामुळे म्हटलं चला कामं आपली आवरून घेऊया जेवढी होत आहे तेवढी. त्याच्यानंतरून म्हटलं चला थोडं पाणी वगैरे पिऊन घेते. मग इथे मीही पाणी पिलं आणि मला आठवलं की अरे झाडांनाही पाणी द्यायचे. सो उठले आणि झाडांनाही छान असं पाणी वगैरे देऊन दिलं. कारण आता थोडं ऊन पडायला लागलं सो झाडांनाही डेलीच पाणी द्यायला लागतं. मग काय इकडे माझी चिमुकली उठली होती. ॲक्च्युली माझ्या घरात काय आहे ना, हिला जायचं नसतं स्कूलमध्ये, कुठंच काहीच काम करायचं नसतं, तर ती सगळ्यात लवकर उठून बसते. आणि ज्याला स्कूलमध्ये जायचं असतं, ज्याला होमवर्क करायचं असतं, तो एकदम शांतपणे निवांत असा झोपलेला असतो. त्याला काही टेन्शन नसतं. सो तो इतकी मस्ती करतो ना, त्याला बिलकुल सकाळी उठायची इच्छा होत नाही. सो मला सकाळी हे असं करावं लागतं. ऑलमोस्ट अर्धा तास तरी मला त्याला उठवण्यात जातो. सो त्याच्याचमुळे मी त्याला खूप लवकर उठवत असते. बट आज थोडं लेटच झालं होतं. तरी मी त्याला बेडवरतीच ब्रश वगैरे दिला पटकन. त्याला म्हटलं चल पटपट आवर असं. आणि मग मी इकडे माझा तो ब्रश करत होता तोपर्यंत बेड वगैरे आवरून घेतला आणि इकडे बेडशीट वगैरेही चेंज करायची होती. सो तीही चेंज करून घेतली. जुनी बेडशीट धुवायला वगैरे टाकायची होती ती बाहेर काढून घेतली. आणि तो इकडे तिच्यासोबत खेळत वगैरे असा होता. आणि त्यालाही आठवण येत होती. तो बोलत होता की मम्मा आजी बाबा कुठे गेले. सो मी त्याला सांगितलं की आजी बाबा गेले आता, ते नंतर येतील थोड्या दिवसांनी असं म्हणून. आणि त्याच्यानंतरून त्याला असं रेडी वगैरे केले, त्याची अंघोळ वगैरे करून घेतली. त्याला जेवू वगैरेही घातलं होतं मी. आणि त्याच्यानंतर मग त्याला स्कूलसाठी रेडी केलं. इकडे त्याचे सॉक्स वगैरे घालून दिले. आणि मुलांना स्कूलमध्ये रेडी करायचा पण एक मोठा टास्क असतो आणि त्यांना प्रत्येक गोष्ट सांगून सांगून करावी लागते. सो ते तिकडे हा रेडी झाला. मग काय मी चाबी वगैरे घेतली आणि म्हटलं चला याला सोडून वगैरे येते असं. मग तो पुढे पुढे चालत होता आणि त्याच्यानंतरून त्याची व्हॅन आली. त्याला खाली ड्रॉप वगैरे केलं आणि नंतरून मग इकडे मी माझं लॅपटॉप काढलं आणि लॉग इन वगैरे केलं. बट माझी इशू आज काही राहत नव्हती. थोडी चिडचिड करत होती. मग म्हटलं ठीक आहे. माझी चहाही प्यायची बाकी होती. मग मी तिला घेऊन किचन वगैरेमध्ये गेले होते कारण ती बिलकुलच राहत नव्हती आणि खेळतही नव्हती. थोडीशी चिडचिड करत होती. तिलाही थोडी सर्दी वगैरे आहेच अजून. सो त्याच्यामुळे मग मी काय इकडे तिला किचनमध्ये घेऊन आले. चहा वगैरे गाळून घेतला. मग चहा वगैरेही पिऊन घेते म्हटलं. कारण खूप मला आज थकल्यासारखं वाटत होतं आणि इकडे तिला मी झोपी घातलं आणि स्वतः चहा वगैरे पिऊन घेतला. त्याच्यानंतरून भांडे वगैरे पडलेलीच होती. आज जरा लेट उठले होते तर मग भांडे वगैरे घासून घेतली. भांडे घासणं होत नाही तोपर्यंत आमच्या मॅडम उठल्या होत्या. आणि तुमची मुलं अशीच करता का? ऑलमोस्ट म्हणजे ती 10-15 मिनिटच झोपते आणि लगेच उठते. मग काय तिला किचनमध्ये घेऊन आले. ऑफिसचंही काम करत होते, घरातलंही काम करत होते आणि असं सगळी माझी धावपळ अशी चाललेली असते. बिलकुल मला दिवस पुरत नाही. केव्हा 2-2:30 वाजून जाताना बिलकुलच कळत नाही. सो त्याच्यानंतरून तिचं जेवायचं वगैरे बनवून घेतलं. म्हटलं चला तिला जेवू घालून अंघोळ वगैरे करून तिला झोपी घालून देते असं म्हणून. त्याच्यानंतरून थोडी भांडी पडलेली होती ती घासून घेतली. किचन वाटा छान क्लीन करून घेतला आणि तिला मी झोपी घातलं होतं. तिला मी जेव्हा झोपी घालते ना त्याच्यानंतरून मग मला ऑफिसचंही काम करायचं असतं. इकडे मी मेडिसिन घेत होते माझ्या घशासाठी, जो की अजूनही नीट एवढा झालेला नाही आहे. मग काय यक्षला घेऊन वगैरे आले. आज त्याला स्टार मिळाला होता. तो स्टार ऑफ द मंथ झाला होता. तो खूप खुश होता. सो आजसाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू.